नमस्कार लोक हो, स्वागत आहे तुमचं आपल्या विषय का मराठीचे या नव्या व्लॉगमध्ये. पॉडकास्ट नाही आहे, खुर्ची जरी ठेवली तर आपण काही इंटरव्ह्यू घेणार नाही आहे. तर आपण रॅन्डम व्लॉग शूट करतोय. फक्त आज आपण काही रस्त्यावर वगैरे कुठे जाऊन कोणाला भेटत नाही आहे. पण धुळ्यामध्ये आलेलो आहे मी माझ्या मित्राकडे, आणि माझ्या मित्राला लई कौतुक आहे त्याच्या धुळ्याचं, धुळेकर असल्याचं. आणि आता मी धुळ्यात आलो आहे, म्हटलं काय ते होऊनच जाऊ द्या. लईच याला त्याच्या धुळ्याचा पुळका आहे, तर विचारू त्याला काय त्याचं धुळे वगैरे. अय धुळेकर, झालं का मेकअप झाला तुझा? ये लवकर, बस केव्हाची खुर्ची खाली ये. ए शूट करायचं तर बाय टकटक होऊन आलाय, शर्ट घातलाय, टी शर्ट घातला, बस टकटक. हा काल पण याच वेळेत झोप लागत होती. हा आता हा वेळेची गोष्ट करतोय. आता रात्रीचे 10-10:30 झाले असेल, आणि दिवसभरात काही शूट करायला वेळ मिळाला नाहीये. कामच एवढे लावून ठेवले भाऊनी, कामासाठी आलो त्याच्याकडे. धुळ्याचं कौतुक आहे तुला, तुलाही सतत धुळ्याचं कौतुक करतो. आम्ही धुळेकर. हो आम्ही धुळेकर, आम्ही नाशिककर आहे मुळात. तर आज काही प्रश्न आहेत मला तुझ्या धुळ्याबद्दल, तर ते तू सांग आम्हाला. बघू तुझं धुळ्याचं प्रेम किती कळतं तुला धुळे, आणि लोकांच्या मनातलं धुळे तू पोचवतो का नाही. अरे धुळे कळण्यापेक्षा आहे ना, हां समजणं महत्वाचं. समजणं पाहिलं मी 3-4 दिवस फिरतोय धुळ्यामध्ये, कळतंय मला धुळे काय आहे, धुळ्याने काय केलंय. बरं ठीक आहे, चल तास धुळ्यामध्ये आलोय, धुळ्याच्या लोकांना त्यांच्या भाषेचा गर्व आहे. तू बोलताना माझ्याशी आयराणीतच बोलायचं पूर्ण तुला जे धुळेकर आहे ना, पूर्ण म्हणजे पूर्ण तुमचीच भाषा आहे ना आयराणी. काय असं धुळ्याबद्दल 2 गोष्टी सांग ज्याचा अभिमान वाटावा आणि कौतुक करावं, असं 2 गोष्टी काय तुमच्या धुळ्याच्या, आणि तुमच्याच आयराणी भाषेत बोलशील ना, जे काय असेल आयराणी बोलायचं. तू जो आता मला प्रश्न करा ना की तुम्हाला धुळ्यामा काय शे, नाही धुळ्यानं धुळ्याचं कौतुक करावं किंवा अभिमान बाळगावा, अशा 2 गोष्टी तर सांग. एवढं कौतुक म्हणजे आम्ही धुळ्याने पुरणपोळी, आम्ही खानदेशनी पुरणपोळी, समजा महाराष्ट्र मग गाजी राहील ना भाऊ. अच्छा, फक्त मग धुळ्यात किती काय पुरणपोळी बाकीच्या पुरणपोळ्याने असं. आणि धुळ्यापासून चालू झाली ना शुभ, पुरणपोळी एक झालं, अजून काय म्हणजे 2 गोष्टी विचारल्या ना तुला, एवढं विचार. अरे बाबा धुळ्यामा चांगल्या कलाकार समध्या लोकेसनी महाराष्ट्र गाजवले. अच्छा, त्यांना मग स्मिता पाटीलनं नाव ना, हा अजून बऱ्याच शेतच ते. अच्छा, हे धुळेकरांचं काय माहिती आहे का, मी त्याला 2 मिनिटांपूर्वी विचारत होतो काय रे बाबा धुळ्याच्या 2 गोष्टी काय महत्वाच्या. तरी एक बोलता सर बोलला मला, तो पंबल झाला माझं. तो मला असं म्हटला की ना, असं शहर नाही की जिथे धुळेकर नाही आहे. पण मला ते सांगावं लागेल, असं एक शहर नाही जिथे धुळेकर नाही आहे, कारण की धुळ्यामध्ये काही विकासच झालेला दिसत नाही. त्या लोकांना इथं काम मिळत नाही म्हणून धुळेकर बाहेर. विकासावर नाही बोलू शकत, कारण की विकास धुळ्याचा झालाय. धुळ्याचा विकास झालाय आणि तो बाहेर गेलाय. धुळ्याचा विकास करत झालाय. तू फिरला नाही शुभम धुळ्याला, असं मला म्हणावं लागेल. बरं तुम्हाला फिरव, बघू आपण पुढच्या काही दिवसांमध्ये काय धुळे दाखवता येईल आपल्याला. आणि मग धुळ्याची फूड स्पेशालिटी काय आहे? मी आधीच तुला सांगितलं की पुरणपोळी. ठीक आहे, पुरणपोळी. आणि आत्ताच मगाशी तुला आजच मला वाटतं आज की काल रस्सावडा, आज सकाळी रस्सावडा घालला. त्याच्यानंतर अजून काय, मिसळ पण खाऊ शकतो तू धुळ्यातले. मिसळ का नाशिकची विषय काय, नाशिकच्या मिसळचा विषय का. पुण्यावाले जरी म्हणत असेल की जगात तुमची पाव आणि मिसळ आहे, आमची फक्त मिसळ आहे. यांचा प्रॉब्लेम काय माहिती का, यांच्याकडे बसून आज सकाळी वडा रस्सा घाला. वडा रस्सा प्रसादचा फेवरेट, आणि धुळ्यामध्ये भारी मिळतो असं त्याचं म्हणणं आहे. हां, फक्त पावासोबत नाही खाता मी, डायरेक्ट वडा आणि रस्सा असा विषय आहे. भारी आहे का, चांगला आहे का? हां, तू चांगलाच म्हणणार आहे. आपल्याकडे युजली काय असतं की पाव आणि वडा आणि असं घालतो, यांच्याकडे फक्त वडा आणि तो रस्ता. आता मिसळला पण काय म्हणतो, तुमच्याकडे पाव असतं, आमच्याकडे फक्त मिसळ असते. म्हणजे उसळ, त्याच्यात ते जाऊ जातं, बोलायचं काय. बरं, शिव्या म्हणजे आयराणी भाषेतल्या शिव्या कदाचित लय भारी असतील किंवा वेगळ्या असतील. 2 शिव्या सांग फक्त मला. आपण घराच्या बाहेर असतो, माणसं गाडी चालवताना तोंडात येतेच अशी शिवी. आणि दुसरी, आई कुठे काय करते, पण त्या धुळ्यातल्या आया काय शिव्या देतात त्यांच्या पोरांना म्हणजे तर बांग्या म्हणतात. बांग्या बांगो 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 बांग्या म्हणतात. हा, बहुतेक वेळेस सर पण बरेच वेळेस विद्यार्थ्यांना म्हणतात. माझे शिक्षक मला म्हणतात काय बांग्या. बांग्या तर अजून
जर थोडस अजून असं म्हणतो ना की हाय इंटेन्शन जर झालं एखाद्या व्यक्तीचं तापला विकला तुमच्या भाषेत तर ऐराणीमध्ये खास करून बहिणा बाटोड ई शिवी बहिणा बाटतोड म्हणजे काय म्हणजे त्याच्या आईला हे म्हणतात. चल आता मी तुला एक टास्क देतो, तू ऐराणी मला बोलून दाखव. आता तुला 5 दिवस झाले, तू बोलून दाखव. काय बोलू मी वाक्य सांगतो तुला. बरं. आता निवडणूक आहे त्या काही दिवसात आणि मतदान आपल्याला करायचंय. हे तू ऐराणी कसं बोलशील सांग. आता काय विधानसभा इलेक्शन येऊ ना तर ध्यान मराठी की आवर्जून इलेक्शन मा वोट करीशे आणि योग्य ते उमेदवार निवडून आणे काम शेच कळतं मला बाकीचं काही. अरे मग ते तू शिकवतेस तर काम आहे. बरं जर भाषेवर शिकवायचा विषय आला ना तर शेवटचे 2 प्रश्न विचारतो. जास्त काही खेळत नाही आपण, काही प्रत्यक्षात पुढे भेटू तेव्हा करू. तू एवढं कौतुकाने सांगतोय आणि शहराचा गावाचा प्रत्येकाला कौतुक असते लागते झोप. अरे म्हणजे तुम्ही ना धुळ्याचा अभिमानाविषयी बोलायचं आणि याला आळस येतोय. हा कसला धुळेकर? मला वाटतं धुळेकर जे खरे धुळेकर आहे ना त्यांनी कमेंट्स करून सांगा हा खरा धुळेकर आहे का. मुळात ऐराणी बोलत नाहीये आणि तुम्ही सांगा. मला बांग्या म्हणते आता त्यातला धुळेकर आहे. बस आता खूप कौतुक आहे धुळ्याबद्दल, एवढं चांगलंय. पण काय असतं नाही का तूच विषय काढला की इलेक्शन येत आहे आणि एक प्रामाणिक धुळ्याविषयी प्रेम करणारे लोक जरी असले, धुळ्याविषयी खटकणाऱ्या काय खटकतं धुळ्यातल्या गोष्टीबद्दल आणि काय वाटतं की काय बदल झाला तर धुळे अजून जगात भारी होऊ शकतं. म्हणजे धुळ्याचा विषय का असं म्हणायची लोकांना संधी मिळेल. पहिली समस्या म्हणजे ती तर घरोघरी पाण्याची समस्या सगळ्यात मोठी. कोणी एखादा सामाजिक कार्यकर्ता असेल किंवा उमेदवार असेल किंवा आमदार खासदार, डायरेक्टली मी बोलतो तुला तर माहिती सगळ्या गोष्टी, यांनी जर ही गोष्ट सोडवली ना, ह्या प्रॉब्लेमवर जर सोल्युशन काढलं की धुळ्याचे काही 8 दिवसात पाणी येत आहे किंवा 7 दिवसात पाणी येत आहे, तेच जर 2 दिवसात आलं तर अजून मला वाटतं की धुळ्याची प्रगती होईल. आणि आता नुकतंच आमच्यासाठी पण एक आनंदाची गोष्ट आहे किंवा तुलाही माहिती असेल ती, मनमाड इंदोर रेल्वे मार्ग झालाय, हा प्रस्ताव जो झालाय, म्हणून येणाऱ्या काळात अजून धुळे जगात भारी ऑब्व्हियसली असणार आहे. कारण की सगळ्या माध्यमातून वाहतूक आणि त्या सगळ्या गोष्टी एक्सपर्ट नक्कीच. तर इथल्या आता संधी आहे धुळेकरांना, जे कोणी बघताय या निमित्ताने. आपण भाषा प्रमोट करतोय, आपली संस्कृती प्रमोट करतोय, पण शहराचा विकास होणं गरजेचं आहे. धुळ्यामध्ये सुद्धा राहून लोकांना चांगलं काम करावं यासाठी या पाणी असो किंवा बाकी इंडस्ट्री वगैरे डेव्हलप होणं गरजेचं आहे. सो या गोष्टी आहेत. शेवटी जाता माझे विषय एकाचे सगळ्याचे काही अजून तुला जायचं नाहीये कारण की याच्या पुढे आता खऱ्या अर्थाने धुळ्याचा प्रवास तुझ्यासाठी चालू होणार. हा धुळ्याचा प्रवास माझ्यासाठी सुरू होईल, पण आता तुला लागली झोप. तू जागणार आहे का सांग? आपण गप्पा मारत बसू. झोपायचंय का? झोपायचं. मग जाता आम्हाला 2 शब्द शिकून जाय झोपण्याच्या आधी. तर विषय जे कोणी बघताय आपल्याला ऐराणीत तर तू काही बोली नाहीशे. मराठी मीच काय बिचारा काहीतरी शे प्रयत्न करतोय. मराठी मला आणि आमच्या प्रेक्षकांना ऐराणीमधले 3 शब्द शिकवा आज, जे आम्ही रोज वापरू शकतो आमच्या बोलण्यामध्ये. बरोबर. एक तर मी शिकलोय ते काहीतरी बहिणा बातोड तशी शिवी झाली. ते कदरी गया म्हणतात. ते मला वाटलं किदरी गया म्हणजे मी आलो इथे काहीतरी करत होतो. यार शुभ्या यार तुला मला किदरून गेला यार तू असं दिसतोय. ते असं काहीतरी आहे एक शब्द, त्याचा अर्थ सांगा अजून 2 शब्द. अरे म्हणजे किदरून गेलाय का म्हणजे काय की कंटाळून गेलाय का? अच्छा, किदरून गेलाय का म्हणजे कंटाळून गेलाय का. आणि दुसरा ऐराणीतला शब्द जो कुठेही तू डेली यूजला वापरू शकतो तो म्हणजे अत्तुनिमाय. त्याचं म्हणजे कसं? म्हणजे आई ग आश्चर्य लागल्यावर की आश्चर्याने? आश्चर्याने पण बोलू शकतो किंवा एखादी गोष्ट तुला विशेष वाटली. ओत्तुनिमाय की माझा पहिला चित्रपट ओत्तुनिमाय या नावानेच होता, जो थिएटरला गया. आपलं काय चाललं हे ना लाल करण्याचं धुळेकर मोठे दिसतंय मला, बाकी काय. माझा पहिला चित्रपट ओत्तुनिमाय या नावानेच होता, जो ऐराणी भाषेतला पहिला चित्रपट होता, तो थिएटरला रिलीज झाला. त्याच्यात मी बालकलाकार म्हणून काम केलं. अजून तसं तू बालकलाकारच दिसतोय. तर ओत्तुनिमाय याचा अजून सिनेमा चित्रपट लघुपट काय जो होता त्याची लिंक मी देऊन टाकतो इथे वरती कुठे येईल कोपऱ्यात, तर तो पण बघून घ्या. तिथे तो ऐराणीत बोलला असत कदाचित, तिथं नाही बोललाय तर तिथे बघा. शब्द सांगा.
सांगितलं ना. काय ते किदरून हा. तुम्ही माय ना अजून एक आणि राहिलं. एक बांगड्या घेऊन घे ना. म्हणजे बांगड्या. बघा, म्हणजे ना एक इथे नाशिककर एखादा बसला असता ना सन 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 दोन चार शब्द सांगून मोकळे झाला असता. बांग्या तुम्ही माय बांग्या जाय झोपून घे. तर लोक आता धुळ्यामध्ये आहे आपण, तर आज याला पकडले म्हटलं याच्याकडनं धुळ्याविषयी ऐकू आपण काही 2-4 गोष्टी चांगल्या. तरी केलाय प्रयत्न धुळ्याचं कौतुक करायचा. तर जे कोणी धुळ्याच्या व्यतिरिक्त बाहेरच्या जिल्ह्यांमध्ये राहत असेल तर तुम्ही तुमच्या जिल्ह्यातल्या एखादी अशी जे धुळ्याच्या भन्नाट म्हणतात. हा तेच भन्नाट ते ना आता असे शब्द सुचले पाहिजे. ते तुला विचारले तू सांगितले नाही. तर जे कोणी धुळ्याच्या बाहेर राहत आहे त्यांनी आपल्या जिल्ह्याविषयी काय कौतुक आहे ना त्याचं एक शब्दात सांगा बरं. तुमचा जिल्हा किती भारी धुळ्यापेक्षा. आणि हा धुळेकर तुमचा माणूस जर कमी पडला असेल तर तुम्ही कमेंट करून सांगा तुमचं धुळे किती भारी आणि काय धुळ्यामध्ये विषय आणि काय येणाऱ्या काळामध्ये धुळ्याची गरज काय, धुळ्यात काय बदल झाला पाहिजे असं तुम्हाला वाटतं. आणि बाकी व्हिडिओमधनं आपण धुळ्यात फिरतोच आहे, काही चांगल्या गोष्टी सुद्धा धुळ्याच्या दाखवूयात येणाऱ्या काळामध्ये. तुला फिरवतो ना, पूर्ण धुळे फिरवतो ना. लोकांना फिरवण्यात एक्सपर्ट आहे धुळेकर. मला कशासाठी? चला भेटूयात. गुड नाईट नेक्स्ट ब्लॉग मध्ये.